ताई. ताई अवनी बघा ना कशी करते. काय झालंय? तुम्ही या बघू खाली. हा येते. चल या. मी नंतर कॉल करते. हा तुला नंतर ऍड्रेस देते. बाय. हॅलो हॅलो, कोणाचा फोन होता ग? त्या माणसाचा तर नव्हता ना फोन? नाही त्याचा नव्हता. अगं मग कोणाचा होता? माझी एक नवीन मैत्रीण झाली आहे, तिचा फोन होता. बरं गार्गी, तुझं बोट ठणकत नाहीये ना खूप? ठीक आहे. हे बघा काय करते. अवनी, तुला मी किती वेळा सांगितले भिंती रंगवायच्या नाहीत म्हणून. तू ऐकत का नाहीस का आमचं? सॉरी मम्मा. सॉरी काय सॉरी? ड्रॉइंग बुक नाहीये तुझ्याकडे? आहे. मग भिंती का रंगवतेस? ओरडू नकोस ना. ओरडू नको तो काय करू? मला ना बदडावंसं वाटतंय तुला. तू अजिबात ऐकत नाहीस. आमचं खूप मस्ती करतेस. मम्मा, मी मस्ती कुठे केली? मी तर फक्त ड्रॉइंग करत होते ना. अगं ड्रॉइंग काढ, पण ड्रॉइंग बुक मध्ये काढ ना. भिंती का रंगवतेस? पुन्हा असं केलंस ना तर मी कधीही बोलणार नाही तुझ्याशी. सगळे असंच करतात. कोणीच माझ्याशी बोलत नाही. मी चालले. अवनी जाऊ दे तिला. जरा काय बोललं की नाकावरच राग येतो तिच्या. थोडा वेळ गेला की येईल परत. आणि काय ग, तू असं कसं बोलवलंस मला मगाशी? असं म्हणजे कसं? अगं मी फोनवर बोलत होते. किती मोठ्यांदा ओरडलीस. तुम्ही घाबरले ना? अहो ते अवनी माझं ऐकत नव्हती म्हणून तुम्हाला बोलून आणलं. अगं पण ही बोलवण्याची पद्धत आहे का? सॉरी. सारी. वाटलंच होतं. काय बी झालं तरी शिव्या आपल्यालाच पडली. आवरा पसारा. ह्यो कागद इथं कसा आला? ह्यो तर क्षितिज दादांचा कागद आहे. फायनली नवीन फ्रेम लावून आणली मी याला. बघू. बघ. अगं काय मावशी, फोटो जुनाच आहे, फक्त फ्रेम नवी आहे. जा नीट ठेव. गार्गी, अरे आई, बसा. काकू मावशी कशात? मस्त. तुम्ही कसे आहात सगळे? एकदम बसलो. आणि काय तुमचं, तुम्ही रेकीला गेला होतात ना, झाली रेकी? कसलं काय, हॉस्टेलवाले परमिशनच देत नव्हते. का? अरे ते म्हणाले की आमच्या ऑफिसमध्ये असं काहीच नाही होत, त्यामुळे ते शूटिंग नाही करायचं. मी पप्पांना फोन सुद्धा ट्राय केला, काही होतंय का बघितलं, पण काहीच नाही होतंय. निलय दादा असते ना तर अशी अशी परमिशन मिळाली असती. मुलांना खायला काय करू तुम्हाला? नाही काय नाही. काकू पोहे चालतील. बर करते. मी पण येते मदतीला. तू कशाला जातेस? थांब नाही तेच. अगं तेवढीच माझी मदत. बर चल. हे जरा नीट ठेव. हो. ए गार्गी, मी जरा फ्रेश होऊन येऊ का? हे विचारतोयस काय? नवीन आहेस का तू? जा ना. चालेल. एक गार्गी, काय रे? आपण ज्या फॅमिलीच्या शोधात होतो त्यांचं काय झालं? अरे त्यांच्याशी माझी खूप छान मैत्री झाली. काय म्हणते खरंच? हो, इनफॅक्ट आजच मला त्यांच्याकडून फोन आला होता. अवनीचा बर्थडे, सो इन्व्हाइट करायला फोन केला होता. आणि तुला सांगू, आमची ही मैत्री आहे ना,
तीच मला मृत्युंजय बंगल्याचं सत्य बाहेर आणण्यात मदत करणार आहे आता. होईल सगळं तुझ्या मनासारखं हो. खरंच होईल. आणि एकदा का मला खरं कळलं ना की मग मी बघते क्षितिज निंबाळकर आपल्या चॅनलवर कसा केस करतो. क्षितिज दादांच्या ह्या कागदावर तर अवनीने लिहिलं होतं ना, मग ह्यावर काहीच कसं नाही. ह्यो कागद होता की दुसरा होता, पण मग ह्योच होता तर यावर काहीच कसं नाही. वैजू मावशी मला रिबन बांधून दे ना. हा ग बाई, माकडाला शेपूट आलं वाटतं. ए मी काय माकड नाही हा. बरं बरं. काय ग अवनी, काल क्षितिज काकाचा तुला ह्यो एकच कागद सापडला का? हो एकच कागद तर होता ना काकाचा. दुसरा कागद नव्हता इथं? नाही. का ग काय झालं? अवनी नाही, काय नाही. चलो बाय. कुठे चाललास काका? आता किती वाजलेत? मी ऑफिसलाच जाणार ना. मी पण येते ना. हा, आणि तू तिथं जाऊन काय करणार ग? काय नाही ऑफिसच्या गच्चीवर जाऊन खेळणार. आणि कोणासोबत खेळणार? तुझ्यासोबत. माझ्यासोबत. मग आपण दोघं एवढं भर उन्हात ऑफिसच्या गच्चीवर खेळत बसलो तर मग काम कोण करणार? तुझे मॅनेजर जोशी काका. सोक्षी काका. हो अवनी, मला मृत्युंजय बंगल्यावर पण जायचंय ऑफिस नंतर. म्हणजे आपल्या नवीन घरात हा. तिथे माझा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे ना. अरे वा, तुला कळलं पण. हो हो, इथेच जातोय. मी पण येते ना. अवनी अगं बाळा, मला आधी ऑफिसला जायचंय मग मृत्युंजय बंगल्यावर जायचंय. आणि तुला तर आवडत नाही ना तो बंगला. तिथे माझा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे ना, मग मला आवडतो तो बंगला. हो का, आली मोठी शहाणी. आता लगेच आवडतो. हो ठीक आहे, पण आधी ऑफिस मग मृत्युंजय बंगला. मला दिवसभर कटकट नकोय. चालेल. दादा, त्यो कालचा कागद. वैजू, आता उशीर होतोय मला. आत्ता तो विषय नको. चल चल बाय. ग्लास नीट हातात देता येत नाही का? पाणी आणाय बी उशीर केला आणि पाणी पिऊन झाल्यावर ह्यो गलास हातात द्याया पण उशीर केला. आणि उलट मला विचारते काय गलास घ्यास म्हणून. कटकट करू नगास. बालकानं सांगितलेलं ऐकायचं असतं गाड्यानी. आलं का ध्यानात? बरं ठीक आहे. हो रुचिता मॅडम, आता तरी भरलंय का पोट? खाऊ दे तिला. हो काकू छान झाले होते पोहे. अजून घे ना थोडेसे. नाही नाही काकू, आता खरंच पोट भरलं. खरंच भरलंय ना? नाही म्हणजे हे गार्गी, ते काय परमिशनचं तर होत नाही, मग काय करायचं? आय थिंक आपण लोकेशनचे अजून दुसरे ऑप्शन्स बघूया का? त्यापेक्षा नीला आल्यावर बघूया ना काय करायचं ते. अरे पण तू परत कधी येणार आहे माहित नाही, त्याचा फोनही लागत नाही. आय थिंक कदाचित रेंज नसेल मग त्याला. गार्गी, निलय दादा जाताना तुला पण काही बोलले नाहीत का? नाही. अगं मग तू तरी विचारायचं ना त्यांना. का विचारायचं मी? त्याला जिथे जायचं तिथे जाऊ दे ना. आणि एनिवे आपण जरा कामाबद्दल बोलूया का? गार्गी, तुझं आणि निलयचं काही भांडण झालंय का? नाही म्हणजे आम्ही त्याच्याविषयी बोललो की तू विषय टाळतेस.
हो, आणि मी पण विचारणारच होतो, काही झालंय का? नाही म्हणजे तो पूजेला सुद्धा नव्हता आला तुझ्याकडे. हा गार्गी, सांग ना, काही झालंय का? एनिवे आपण आत्ता फक्त कामाबद्दल बोलूया का? निलय नसताना तुम्ही शूटिंग करणार आहात का? ते जरा कठीणच दिसतंय. मला पण तसंच वाटतंय. अहो मावशी, आम्हाला सगळ्यांनाही तेच वाटतं. हा, मी जरा आले. बघत का राहील गेस? का दार उघड. नमस्कार मॅडम. मॅडम मी योगेश. मॅडम आपण 2 मिनिटासाठी बोलू शकतो का? कशाबद्दल? मॅडम मी स्पीडनेट वायफाय इंटरनेट सर्व्हिसेस यांच्याकडून आलोय. वी आर द लीडिंग कंपनी इन दिस मार्केट विच प्रोव्हाइड वायफाय सर्व्हिसेस. मॅडम तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे का? नाही. मग मॅडम तुम्ही तर आमचं इंटरनेट सर्व्हिस ट्राय करायलाच हवी. आम्हाला नकोय. असं काय करता मॅडम? अहो जरा ट्राय तर करून बघा. बघा काय आहे, या वर्षी इयरली डिस्काउंट देतोय आम्ही तुम्हाला, आणि त्याचबरोबर राउटर कनेक्शन आहे ना, ते देखील आम्ही करून देतोय फ्री मध्ये. आम्हाला नकोय, सांगितलं ना तुम्हाला. कोण आलंय? सेल्समॅन. नमस्कार सर. सर मी योगेश, स्पीडनेट वायफाय सर्व्हिसेस कडून आलोय. सर कसे या वयामध्ये एंटरटेनमेंट पाहिजेच. वेळ कसा निघून जातो काय कळत नाही. तुम्ही आमचं सर्व्हिस घ्या. हे बघा, ह्या घरात आम्ही दोघं राहतो फक्त, त्यामुळे आम्हाला वायफायची गरज नाहीये. मॅडम हो असं काय करता? मला फक्त 5 मिनिटं द्या, फक्त 5 मिनिटं. मी तुम्हाला मंथली, क्वार्टरली, इयरली, नाही आम्हाला काही नकोय ते. नाही सगळी माहिती देतो मी. काहीही नकोय. मॅडम असं काय करताय मॅडम? मॅडम बघा तुम्ही चांगल्या स्कीमला मुक्त आहे. नको सांगितलं ना. ओके, पण मी काय म्हणतो, या. घ्या पॅम्पलेट घ्या. 2 आहेत घ्या. ठीक आहे, नाही या तुम्हा- तुम्ही. या. अबे कुठेच रे? ऐक ऐक ऐक, एक जबरी जागा सापडले. बंगला आहे बंगला, आणि बंगल्यात फक्त 2च माणसं राहतात. एक म्हातारा आणि एक रातची आयटम. ऐक ऐक ऐक, बंगल्यात माल पण खूप आहे. आज रात्रीच हात साफ करून घेऊ, काय बोलतो? अरे ऐकून तर घे. बंगल्यात 3-3.5 लाखाचा जुगाड तर नक्कीच आहे ना भाई. त्याला आता बोलत नको बसू, आपल्या अड्डेवर अर्ध्या दिवसात पोचतो मी. चल. आम्ही अर्धा तास त्यांना समजवत होतो, आम्हाला शूट करू द्या, आम्हाला शूट करू द्या, पण ऐकायला तयार नव्हते ते. अरे मग घाई का करताय? निलय आल्यावर करा ना शूटिंग, आणि असाही तो येईलच लवकर. म्हणजे तो वयाने आणि अनुभवाने मोठा आहे ना सगळ्यांपेक्षा, म्हणून तो आल्यावरच जा ना तुम्ही.
हो, तो जास्त एक्सपिरियन्स्ड आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम झाला ना की तो लगेच अलर्ट करतो आम्हा सगळ्यांना. हो आणि आमची खूप काळजी सुद्धा घेतो. हो, आणि सगळ्यात जास्त गार्गीची काळजी घेतात, कारण तीच जाते ना पुढे पुढे. काय गार्गी, बरोबर ना? नाही तसं काही नाहीये. ठीक आहे, मग आपण आता काय तो डिसिजन घेऊयात का, म्हणजे शूट करायचं नाही करायचं? गार्गी बोल ना काय करायचं, म्हणजे तसं संजय सरांशी बोलता येईल. ठीक आहे, निलय येईपर्यंत थांबूया मग आपण. गार्गी, तू हे बोलतेस? मला सांग, निलय दादा कधी येणार तुला माहित आहे का? नाही ना? आणि उद्या समजा आपलं टेलिकास्ट थांबलं तर संजय सरांना आपण काय उत्तर देणार आहोत? आणि हे बघ, हे असं शूटिंग थांबवणं निलय दादांना सुद्धा आवडलं नसतं. मला असं वाटतं की आपण शूटिंग सुरू करूया, आणि इन केस जर निलय दादा आले तर तेही जॉईन होतील ना. नाही, पण कोणाच्या डोक्यात नवीन लोकेशन्स आहेत का? हो आहे. कोणतं? मला दुपारी एक फोन आला होता एका माणसाचा, आणि तो मला म्हणाला की असं एक लोकेशन आहे जिथे खूप विचित्र गोष्टी घडतात, सो आपण तिथे जाऊ शकतो. अगं पण गार्गी, तूच म्हणाली होतीस ना खात्री केल्याशिवाय तिथे जाणार नाही म्हणून. ऑफकोर्स अगं मावशी, आम्ही रिसर्च केल्याशिवाय अशा ठिकाणी कसं जाऊ. चालेल, मग उद्या काय ते फायनल करूया. ओके, चला निघूया. हो, चल. काकू येतो, मावशी येतो. मावशी येतात. बाय 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 नीट Bye. जा. बाय. मी आलेच. बघितलंस, तिला सुद्धा निलयची आठवण येते. कशी वागतेय बघ. आलंय माझ्या लक्षात, पण तू काळजी करू नकोस. लवकरच निलय आणि गार्गीमध्ये सगळं नीट होईल. या क्षणी वास्तुदेवतेने तथास्तू म्हटलं पाहिजे. जखोबा अति होत आहे, मी तुमचं अजिबात ऐकणार नाहीये. ऐकावं लागल. ऐकणार नाही. जखोबा, तुम्ही का असं वागताय माझ्याशी? तू गडी आहेस, गड्यासारखं वाग, सेवा कर. आणि नाही केली तर? मग तुझं दिस भरलंच म्हणून समज. चाल, अतिच लवकर काम. समिधा, काय चाललंय तुमचं? काय चाललं होतं आता इथे? काय विचारलं मी? काय चाललंय हे? काका काय झालं? काही नाही बाळा, तू एक काम कर, तू बाहेर झोपाळ्यावर जाऊन खेळतेस का? ठीक आहे. गेटच्या बाहेर अजिबात जायचं नाहीये, मला प्रॉमिस. बोल समिधा, काय विचारलं मी? साहेब, माझी तब्येत बरी नाही. मला विचारलं का मी? तुमच्याशी बोलतोय का? मग गप्प बसायचं, कळलं? समिधा बोल. समिधा बोल पटपट. काय चाललं होतं तुम्हा दोघांचं? मग दोघांचं काय चाललंय ना, मला खरंच काही कळत नाही. ते कळलं त्याला पाठीशी घालतेस. मला या माणसाच्या वागण्याबद्दलच संशय यायला लागलाय आता.